वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत। शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथाप्रकाशेन मदज्ञानं विनाशय। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरास। भज गोविन्दं बालमुकुन्दं भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे। भज गोविन्दं बालमुकुन्दं भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे बालमुकुन्दं हरे हरे बालमुकुन्दं हरे हरे। भज गोविन्दं बालमुकुन्दं भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे भज गोविन्दं बालमुकुन्दं भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे भज गोविन्दं बालमुकुन्दं भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे 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 परमानन्दं हरे हरे।
गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु श्री नाना महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सत हे जे रूप आहे त्यांचं ते सगळीकडे भरलेलं आहे. सगळी सृष्टी ही सत आहे, सत्य आहे. ती नष्ट होणारी जरी असली तरी ती कशी आहे? सत्य आहे. दुसरी ती चित्त आणि आनंद हे जे दोन त्यांचे गुण आहेत ते अप्रकट आहेत. चित्त आणि आनंद. आता चित्त म्हणजे काय? तर चित्त म्हणजे चिन्मय स्वरूप, अत्यंत सूक्ष्म. किती सूक्ष्मता आपल्याला शरीराने, मनाने, बुद्धीने मापता येत नाही, तिथपर्यंत जाता येत नाही. ते चिन्मय स्वरूप. आणि तिसरं स्वरूप जे आहे ते आनंद स्वरूप. तो जो आनंद आहे तो कुठे आहे? तर तो हृदयाच्या ठिकाणी आहे. तो प्रकट नाहीये, त्याला शोधावं लागतं. जसं दुधामध्ये लोणी असतं, पण ते दुधामध्ये दिसतं का? नाही दिसत. त्या दुधाचं दही करावं लागतं, दह्याचं लोणी काढावं, ताक करावं लागतं, घुसळावं लागतं आणि ते ताक बाजूला होतं, मग लोणी बाहेर पडतं. पण दुधामध्ये ते होतं म्हणून ते घुसळल्यानंतर बाहेर आलं. हे जसं आहे तसंच आहे की माणसाला आपल्या आत असणारा जो आनंद आहे त्या आनंदाच्या प्राप्तीकरता मनाचं मंथन करावं लागतं. मन को मथना चाहिए असं म्हणतात. आता मनाचं मंथन करायचं म्हणजे मन घुसळावं लागतं. मन घुसळल्यामुळे काय होतं? मन घुसळलं की खालची सगळी घाण, सगळा मल, नको नको त्या साचून ठेवलेल्या मनातल्या गोष्टी सगळ्या बाहेर यायला लागतात. आणि मनाच्या मलाच्या खाली तो आनंद जो दडलेला आहे तो मात्र बाहेर यायला लागतो लोण्यासारखा. त्याकरता विषयातल्या, संसारातल्या आनंदाकडे दुर्लक्ष करून आतल्या आनंदाचा शोध घ्यावा लागतो. मी, माझा संसार, माझी मुलं बाळं, माझी नोकरी, माझा धंदा, माझा पैसा, माझा अमक, माझं तमक ते थोडंसं बाजूला ठेवावं लागतं. कारण हा जो काही आनंद बाहेर आपल्याला जो आनंद मिळतो तो पूर्ण आनंद नाही, निखळ आनंद नाही. आपण गाडी घेतली, आपण गाडी घेतल्यानंतर आपल्याच नातेवाईकांनी त्याच्यापेक्षा चांगली मोठी गाडी घेतली की आपला आनंद संपला. 4,000ची मी साडी घेतली, घालून आले आणि दुसऱ्याच्या अंगावर 10,000ची साडी बघितली, संपला आनंद. हे सगळ्या वस्तूंच्या बाबतीत आहे. म्हणून बाहेरच्या वस्तूंमध्ये मिळणारा आनंद सीमित आहे आणि आतमध्ये असणारा आनंद मात्र कसा आहे? अखंड आहे. तो आनंद आपण मिळवायला हवा, त्याचा शोध घ्यायला हवा. आणि तो आनंद मिळवण्याकरता भगवंताच्या मंगलमय नामस्मरणाचा, भगवंताच्या मधुर लीलांचा अभ्यास, चिंतन ज्या वेळेला माणूस करतो त्याच वेळेला त्याला तो आनंद प्राप्त होतो. याच गोष्टींमुळे गोपींनी भगवंतांना आपलंसं करून घेतलेलं आहे. गोपींना भगवंताशिवाय दुसरा कुठेही आनंद मिळत नव्हता. त्यांची प्रत्येक क्रिया भगवंताच्या आनंद करता होती, भगवंता करता होती. आपली प्रत्येक क्रिया कशासाठी असते? आपल्यासाठी असते. आपल्यासाठी म्हणजे अहमसाठी असते. मी अहंकार, प्रत्येक गोष्ट अहंकार वाढवते आणि तो अहंकाराचा भोपळा इतका वाढतो की माणसाला काहीही सुचत नाही, कळत नाही, समजतही नाही. आणि मग त्या अहंकाराच्या नशेमध्ये म्हणूया माणूस नको नको ते सगळे वाईट कर्म करत जातो आणि शेवटी त्याचा नाश होतो. तर म्हणून याच गोष्टींमुळे गोपींनी भगवंतांना आपलं करून घेतलंय. सातत्याने त्या भगवंताचं नामस्मरण करायच्या, भगवंताच्या मधुर लीलांचं स्मरण करायच्या.
त्या गोपींनी कधी घर सोडलं नाही, कामधंदा सोडला नाही, कर्तव्य सोडली नाही आणि कुठे वनात जाऊन तपसाधनाही केली नाही. केवळ भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं नित्य स्मरण त्या करत असत. त्यांच्या दृष्टीने श्रीकृष्ण परमानंद कंद आहेत आणि ते कायम आमच्या बरोबर आहेत. ते आम्हाला सोडून कधीही जात नाहीत. हा त्यांचा भाव मनामध्ये पक्का होता. भगवंत आम्हाला सोडून कुठेही जात नाही. ते कायम आमच्याच जवळ असतात. उठताना, खाताना, बसताना, झोपताना सगळीकडे भगवंत आहे. बस एवढं एकच साधन त्यांनी केलं, बाकी त्यांनी दुसरं काहीही केलं नाही आणि म्हणून त्यांना परमानंद सहज प्राप्त झाला. अशा या आनंद स्वरूप त्रितापांचा नाश करणाऱ्या श्रीकृष्णांना आम्ही वंदन करतो. आपण त्या श्लोकाचा अर्थ पाहतो आहोत, जो भागवताच्या सुरुवातीला श्लोक दिलाय. त्रिताप कोणते आहेत? तर एक आहे आदिदैविक, दुसरा आहे आदिभौतिक आणि तिसरा आहे आधी आध्यात्मिक स्वरूपाचा ताप. म्हणजे पूर्व सुकृताने, पूर्व जन्मामध्ये जे काही कर्म आपण केलेले असतात त्याचे दोष आपल्याला येतात आणि त्यामुळे काही त्रास आपल्याला होतो. तो आधी दैविक स्वरूपाचा ताप आहे. आपण म्हणतो ना दैव, दुसरं काय म्हणणार? तिथे सगळे हात टेकले, सगळे उपाय करून झाले, पण काही उपाय चालत नाही. तो दैवातला दोष आहे, तो ताप आहे, तो माणसाला त्रास देतो. दुसरा आहे आधी भौतिक ताप, जो मगा सांगितला. दुसऱ्याकडे चांगल्या वस्तू, गाड्या, बंगले आणि सगळं काही बघितल्यानंतर आपल्याला त्रास होतो, मनामध्ये द्वेष निर्माण होतो, मत्सर निर्माण होतो. तो ताप आपल्याला जाळतो. तो आधी भौतिक ताप आहे. आणि तिसरा आहे आध्यात्मिक ताप. हा आध्यात्मिक ताप जो आहे तो आम्ही साधना करायला बसतो खरं, पण लगेच झोप लागून जाते. कधी माळ हातातून गळून पडते, कधी मूडच येत नाही. मूड आला तो मन शांतच होत नाही. मन शांत झालं तर अमक्याला अनुभव आला, तमक्याला आला, अमक्याला असं झालं, तमक्याला तसं झालं, मला अनुभवच आला नाही. या तापामध्ये माणूस मागे पुढे साधनेमध्ये खेळत राहतो. तो आहे आधी आध्यात्मिक स्वरूपाचा ताप. हे तीनही प्रकारचे ताप नष्ट करणारे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि म्हणून त्यांना आम्ही वंदन करतो. वंदन केल्यानं काय होतं? तर सगळ्या प्रकारचे पाप जळून जातात आणि सर्व प्रकारचे ताप नष्ट होतात. पाप आणि ताप नष्ट करायचे असतील तर वंदन करण्याची सवय लावावी लागते. आता हे जे वंदन केलं ते केवळ शरीराने नाही तर मनाने वंदन करावं लागतं. ज्या वेळेला आपण भगवंताला मनाने वंदन करतो त्यावेळेला तो देव त्या भक्ताच्या बंधनामध्ये बांधला जातो. केवळ वंदनाचं एवढं महत्व आहे. भगवंतांना केवळ वंदन जरी केलं, 2 हात 3रं मस्तक जरी आपण वाहिलं, ते सुद्धा मनापासून, तर काय होतं? भगवंत त्या भक्ताच्या ठिकाणी बांधला जातो. किती सोपं आहे पहा. तर भगवंतांना दुसरी कुठलीही अपेक्षा नसते आणि हा भगवंत कायम त्या माणसाची साथ संगत करतो. त्याच्या दुःखातही तो राहतो. त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णांची आम्ही स्तुती करतो असं या भागवताच्या सुरुवातीला सूत मुनींनी म्हटलेलं आहे. पापापासून दुःख निर्माण होतं. पाप केलं तर पुढे त्याच्यापासून ताप सहन करावा लागतोच. धर्म भ्रष्ट झाल्यानंतर धर्माचे नियम आपण आपल्याकरता शिथिल करून घेतले आणि त्या पद्धतीने आपण जर वागत केलो तर त्याला पापच म्हणतात आणि या पापातून आपली सुटका होत नाही. श्रीमद भागवत ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला पूर्वी आपल्या हातून होऊन गेलेल्या पापांचा तापही शांत होतो आणि परत पाप करण्यापासून मन परावृत्त व्हायला लागतं. आणि म्हणून
भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे, याविषयी भागवतात असं म्हटलंय, प्रविष्ट कर्णरंध्रेण स्वानाम भावसरोरुहम धुनोती शमलम कृष्ण सलिलस्य यथा शरद. की जेव्हा आपल्या कर्णरंध्रातून, कानाच्या छिद्रामधून भगवंत हृदयामध्ये येतील, तेव्हा हृदयामध्ये असलेल्या सगळ्या अशुद्ध गोष्टी स्वतः भगवंत दूर करतात. आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारा आणि मनाच्या लालसेमुळे आपल्या हृदयामध्ये पाप आणि ताप कायम असतो. त्याच्या निवारण करण्याचा उपाय आपल्याला माहिती नसल्यामुळे हे पाप ताप आपल्या हृदयामध्ये कायम राहतात. त्याच्यावरचा अगदी साधा सोपा उपाय आहे, तो म्हणजे श्रीमद भागवत कथेचं श्रवण करणं. या श्रवणाने आपल्या अंतर्यामी असणारे सगळ्या प्रकारचे ताप पाप दोष यांची निवृत्ती होत जाते. भगवंताच्या ठिकाणी आपलं प्रेम जडतं, भगवंताची भक्ती आपल्याला प्राप्त होते आणि भगवंताची भक्ती प्राप्त झाल्यानंतर माणसाच्या जीवनाचं कल्याण साधतं. कलियुगामध्ये जीवांना कालरूपी सर्पाच्या मुखातून सोडवण्यासाठी भगवान शुकाचार्यांनी श्रीमद भागवत पुराण सांगितलेलं आहे. आता हे भागवत पुराण कोणी सांगितलंय, तर त्याची परंपरा आहे, ती तर आपण पाहणारच आहोत. आपल्यापर्यंत जे भागवत आलेलं आहे ते परमहंस शुकाचार्यांनी सांगितलेलं आहे. शुकाचार्य भगवान वेदव्यासांचे पुत्र आहेत. त्यांनी का हे भागवत सांगितलंय, कारण त्यांना माहिती आहे कलियुगामध्ये माणूस आणखीन पापी होत जाणार आहे, धर्म भ्रष्ट होणार आहे, आचार भ्रष्ट होणार आहे, नीती भ्रष्ट होणार आहे, विचार भ्रष्ट होणार आहे. आणि अशा या भ्रष्टतेतून त्याला सोडवण्याकरता हे भागवत पुराण उपयोगी पडणार आहे. 7च दिवसात ज्ञान व वैराग्य अंगी बांधण्यासाठी ही कथा आहे. ज्ञान व वैराग्य आपल्या आतच असतं, पण ते झोपलेलं आहे. त्याला जागृत करून भक्तिरस उत्पन्न करण्यासाठी ही कथा आहे. 7 दिवसाचं पारायण केलं जातं ना, 7 दिवसात कथा सांगितली जाते. तर कितीही आपण फिरलो तरी आठवड्याचे दिवस 7च आहे. 8वा 9वा 10वा असा दिवस नाही आहेत आपल्याकडे. सगळं 7 दिवसामध्येच फिरतं. आणि म्हणून अत्यंत श्रद्धेने शांत चित्ताने आपण जर ही कथा ऐकली तर ऐकणाऱ्याच्या अंगी ज्ञान आणि वैराग्य 7 दिवसामध्ये उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही, असं श्रीमद भागवत स्वतः सांगतं. आणि नुसतं सांगत नाही, त्याची एक कथा पुढे त्यांनी आपल्याला सांगितलेली. आणखीन एक गोष्ट ती म्हणजे भगवंत आपल्यापासून दूर नसतात. पण आपण तसं मानत नाही. आपण असं मानतो की भगवंत लांब कुठेतरी ढगात बसलेले आहेत. हो ना, आकाशात आहेत. आता आकाशाच्या पलीकडे तर आपण पाहू शकत नाही, त्यामुळे भगवंत म्हटलं की आपण आपली नजर वरती जाते. आकाश याचा अर्थ पोकळी आहे. हे खरं आहे की भगवंत पोकळीमध्ये राहतात, आकाश तत्वामध्ये राहतात. पण ते आकाश तत्व म्हणजे बाहेरचं आकाश तत्व नव्हे, आपल्या हृदयाकाशात ते राहतात. आपलं जे हृदय आहे त्या हृदयामध्ये पण पोकळी आहे, त्याला हृदयाकाश म्हणतात. त्या हृदयाकाशामध्ये भगवंताचं अधिष्ठान आहे, असतं. आणि त्याला तिथे शोधायला हवं. पण आपण तिथे न शोधता बाहेर त्याला शोधत असतो आणि म्हणून तो आपल्यापासून दूर आहे असं आपल्याला वाटतं. जिथे भगवंताची इच्छा तिथे भगवंत उपस्थित होतात. खूप सोपी गोष्ट आहे भगवंतांना मिळवणं, भगवंताची भक्ती प्राप्त करणं. फक्त माणसाने आपल्या ज्या संकल्पना मनामध्ये धरून ठेवलेल्या आहेत त्या जर त्याला बदलता आल्या तर भगवंत लांब कुठेही, तो आपल्यातच आहे, कुठेही त्याला बाहेर शोधायची गरज पडत नाही. आणि म्हणून आपल्याला जेव्हा भगवंत हवेसे वाटतात तेव्हाच ते आपल्या मनात व्यक्त होतात.
त्यांच्या लीलांचं श्रवण करण्याकरता इतरत्र कुठेही जावं लागत नाही. शुकाचार्यांसारखे अवधूत वक्ता आणि राजा परीक्षितासारखा अधिकारी श्रोता असेल तर 7 दिवसातच मुक्ती प्राप्त होते. श्रीमद भागवताच्या दर्शनाने, श्रवणाने, पूजनाने पापांचा नाश होतो. या कथा श्रवणाने काय काय लाभ होतात ते आत्मदेव ब्राह्मणाच्या चरित्र कथेवरून आपल्या लक्षात येतं. तर इथे आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची कथा आहे. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती एक छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. आत्मदेव त्याचं नाव आहे. त्याची एक पत्नी होती, तिचं नाव होतं धुंदली. ही पत्नी धुंदली. आता ही पत्नी कशी आहे तर स्वभावाने अत्यंत क्रूर आहे, भांडकुदळ आहे, संशयी आहे, दुसऱ्यांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणारी आहे. तिचं व्यक्तिमत्व 2-4 वाक्यामध्ये आपल्या लक्षात आलं. ती ही स्त्री कशी आहे की ही कोणावरही विश्वास ठेवत नाही. जो येईल त्याच्याशी ती भांडते. आता ज्या माणसाशी जो माणूस सगळ्यांशी भांडतो त्याच्याजवळ कोणी राहतं का? कोणी राहत. सगळे त्याच्यापासून 4 हात लांब राहतात. अशी ती स्त्री आहे. हे नवरा बायको राहतात. तो जो आत्मदेव नावाचा पती आहे तो तिला समजून घेतो. सारखं सारखं समजून सांगतो की बाई असं वागू नये, तसं वागू नये, समाजामध्ये चांगलं वागावं, सगळ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करावे, भगवंताची पूजा करावी, सेवा करावी, घरातल्या सगळ्या रूढी प्रथा परंपरा आपण पाळाव्या. पण ती काही त्या नवऱ्याचं ऐकत नाही, त्याला वारंवार उडवून लावते. असा कसा बसा त्यांचा संसार अनेक वर्षापासून चालत असतो. दोघांनाही पुत्रप्राप्ती किंवा संतान प्राप्तीचं सुख मिळत नाही. त्यामुळे तो आत्मदेव जो पुरुष आहे तो मात्र दुःखी होतो. पण या स्त्रीला मात्र स्त्री असूनही काहीही वाटत नाही की आपल्याला पुत्र व्हायला हवा किंवा पुत्राचं सुख आपल्याला मिळायला हवं, आपल्या घरामध्ये लहान मूल रांगायला हवं, लहान मुलाने आपली संपूर्ण घरातली सृष्टी आनंदून जायला हवी, असं काही तिला वाटत नाही. तिला वाटतं आपण एकटे ना तेच बरं आहे, कटकट नको. ते मुलांना सांभाळायचं, ते रडणार गागणार, त्यांना त्रास होणार, ते आजारी पडणार, त्यांचं संगोपन करा, खाऊ पिऊ घाला, किती कटकटी, काही नको, अशी तिची मानसिकता आहे. आणि या आत्मदेवाला मात्र वाटतं की आपल्याला पुत्र व्हायला हवा. खूप प्रयत्न करूनही, वेगवेगळ्या पूजा अर्चा करूनही त्याची मनोकामना पूर्ण होत नाही. अनेक वर्ष जातात आणि शेवटी तो खिन्न होतो आणि तो विचार करतो की आपल्याला संतान प्राप्ती तर झालेली नाही, आता जगण्यात काही अर्थ नाही, आपण आता आत्महत्या करावी. आणि म्हणून तो घरातून निघून अरण्यामध्ये जातो. तिथे जातो, एका झाडाखाली बसतो, तिथून पुन्हा उठतो. बराच वेळ स्वतःशी तो बोलतो की आपलं खरंच चुकतंय का, बरोबर आहे का, आपण जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे ना. आणि शेवटी त्याला खरंच असं वाटतं की नाही, आपल्या जगण्यात आता काही अर्थ उरलेला नाही, आपण आत्महत्या करावी, असा विचार तो पक्का करतो आणि नदीच्या किनारी येतो. तिथे आल्यानंतर तिथून काही साधू चाललेले असतात. ते त्याला विचारतात की अरे तू इथे इतका खिन्न होऊन का बसलायस, काय दुःख आहे तुला, सांग बरं. असं म्हटल्याबरोबर तो आत्मदेव आपलं दुःख त्या साधूंना सांगतो की महात्मा, महापुरुष, तुम्ही मला विचारलं खरं, पण माझ्या जीवनामध्ये बाकी सगळी सुख आहेत, बायको आहे, घर आहे, दार आहे, परमेश्वराच्या कृपेने सगळं आहे, पण मुलगाच नाही आहे, नाही का. म्हणजे त्यांनी इथे प्रत्येकाच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सांगितलाय की माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टींची कमतरता असतेच, प्रत्येकाच्या जीवनात असते, पण बाकीचं सगळं जीवन जे आहे ते वेगवेगळ्या गोष्टींनी संपन्न असतं. पण माणूस ते बघत, तो काय बघतो, उणीव, मला हे नाही, मला हे नाही, मला हे नाही. अरे तुला बाकीचं किती आहे ते पहा ना. ते मात्र माणूस पाहत नाही आणि मग दुःखी होत राहतो, निराश होत राहतो. असाच तो आत्मदेव. तो सांगतो की काय करू महाराज,
मला परमेश्वराच्या कृपेने बाकी सगळं आहे, पण संतान प्राप्ती मात्र आतापर्यंत झालेली नाही. ते महात्मा त्याला समजावतात. ते महात्मा त्याला म्हणतात की अरे ठीक आहे ना, तुला पुत्र प्राप्ती नाहीये ना, तुला भरपूर वेळ मिळतो आहे, तू भगवंताचं स्मरण कर, भगवंताची भक्ती कर, भगवंताला आपलंसं करून घे. जी उणीव आहे ती उणीवच भगवंताच्या ठिकाणी जर आपण लावली तर तुझा मनातला सगळा खेद निघून जाईल, भगवंताचं प्रेम तुला मिळेल. तो नाही असं कसं, जर मला पुत्र प्राप्त झाला नाही तर मला सद्गती मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही काही करा आणि मला आशीर्वाद द्या की मला पुत्र होईल, मला संतान प्राप्ती होईल. ते महात्मा त्याला समजवतात की अरे तुला पुत्र प्राप्त झाला तरी सुद्धा तुला सगळं सुख मिळेल असं नाहीये, काही ना काही दुःख पुन्हा भोगावंच लागणार आहे. तो नाही तरी सुद्धा मला पुत्र हवाच आहे. असं म्हटल्यानंतर ते महात्मा त्याला एक फळ देतात आणि सांगतात की तुझ्या पत्नीला हे फळ खाऊ घाल, तुझी मनोकामना पूर्ण होईल. त्याला अतिशय आनंद होतो की संपूर्ण जीवनामध्ये जी एक खंत होती ती आता आपली निघून जाणार आहे, आपल्या घरामध्ये संतान प्राप्ती होणार आहे. खूप आनंदाने तो घरी येतो. घरी आल्यानंतर त्याची बायको म्हणते का हो काय झालं, एवढे आनंदित दिसतात. मग तो सगळी झालेली कथा तिला सांगतो आणि तिला ते फळ देतो आणि तिला म्हणतो की हे फळ तू खा, माझ्या समोरच खा. ती मनात विचार करते झालं अडकलो आता हे फळ खाल्लं की आपल्याला मूल होणार, मग त्याचं सगळं आपल्याला करावं लागणार आणि मग आपल्याला हवं ते खाता येणार नाही, तोंडावर बंधन येईल, हवं तेव्हा झोपता येणार नाही, कारण ते बाळ रडेल ना. ते रडलं की आईला कुठे झोप येते. त्या बाळाला आधी खाऊ घालावं त्या बाळाला आधी खाऊ घालावं लागेल, त्याचं संगोपन करावं लागेल. मग आपल्याला हिंडणं फिरणं मौज मजा करणं काहीच करता येणार नाही. मग ती त्या पतीला म्हणते अहो तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का, मी खाणार नाही असं वाटतंय का. तो नाही असं काही नाही म्हणे, मग तुम्ही तुमच्या कामाला जा, मी आता जाते, स्नान करते, देवाची पूजा करते आणि मग हा प्रसाद ग्रहण करते. तो मी निश्चिंत, तो तिच्यावर विश्वास ठेवतो आणि तो निघून जातो. ही बाई विचार करते की आता काय करायचं. तिची एक लहान बहीण असते, शेजारच्या गावात राहते. त्या लहान बहिणीला भरपूर मुलं झालेली असतात आणि ती पुन्हा एकदा गर्भवती झालेली असते. ही लगेच आपलं डोकं चालवते आणि विचार करते की आपण पोटुशी असल्याचं नाटक आता सुरू करूया, फळ काही खायचं नाही, मुलाला जन्म काही द्यायचा नाही आणि ती आपली बहीण मुलाला जन्म देणारच आहे, तिचं बाळ मागून घेऊ आपण, म्हणजे बाकीचा काही त्रास नाही, वेदना नाही, आरामशीर बाळ आपल्याला मिळेल. काही दिवसांनी त्या बहिणीलाही बोलून घेऊ, म्हणजे ती बहीण त्या बाळाला सांभाळेल, आपण आपले मोकळे. मग या फळाचं करायचं काय. हे महात्म्यांनी दिलेलं फळ आहे. मग दारामध्ये असणाऱ्या गाईला त्या धुंदलीने ते फळ खायला दिलं. त्या गाईने ते फळ खाऊन घेतलं. यथावकाश त्या गाईला एक छोटासा मुलगा झाला. त्या मुलाचे कान गाईच्या कानाच्या आकाराचे होते, म्हणून त्या मुलाचं नाव गोकर्ण असं ठेवण्यात आलं. आणि इकडे या धुंदलीने जसं ठरवलं होतं तसं गर्भवतीचं नाटकही केलं आणि बहिणीचा मुलगा तिने घरी आणला. मग पहिलंच मुले मला सांभाळता येत नाही, मग माझी बहीण पण मला हवी असं म्हणून त्या बहिणीलाही बोलवून घेतलं आणि मग सगळ्यांनी मिळून त्या दोघींनी मिळून त्या मुलाला वाढवायला सुरुवात केली. आता जे फळ गाईला खाऊ घातलं होतं ते एका महात्म्याने दिल्यामुळे तो गाईपासून जो मुलगा तयार झाला ज्याचं नाव गोकर्ण होतं तो, आणि या धुंदलीपासून जो मुलगा निर्माण झाला त्याचं नाव धुंदकारी असं ठेवण्यात आलं. धुंदली धुंदकारी. तोही वाढायला लागला, गोकर्णही वाढायला लागला. गोकर्ण हा अत्यंत सुज्ञ ज्ञानी पंडित झाला. शिस्तप्रिय, अभ्यास करणारा, आईवडिलांची सेवा करणारा, अतिशय सात्विक स्वरूपाचा तो मुलगा तयार झाला. आणि धुंदकारी जो होता की ज्याच्या जन्मापासून सगळं काही फसवलेलंच होतं, सगळं नाटकच केलेलं होतं, तो मात्र गोकर्णाच्या विरुद्ध निघाला. त्याने शाळा केव्हा सोडून दिली होती,
शाळेत जात असे, लहान मुलांना तो मारत असे. शेवटी शिक्षकांनी सांगितलं याला शाळेत पाठवू नका. गावातल्या नको नको त्या लोकांची संगत त्याला लागली, वेगवेगळी व्यसनं त्याला करण्याची सवय लागली. पुढे जाऊन हा धुंदकारी 5 वेश्यांच्या फंदामध्ये सापडला. आता या 5 वेश्या कोणत्या? या 5 वेश्या म्हणजे रंग, रूप, रस, स्पर्श आणि गंध. पंच ज्ञानेंद्रियांच्या आसक्तीमध्ये तो वेढला गेला. रंगाची आसक्ती, रूपाची आसक्ती, स्पर्शाची आसक्ती, गंधाची आसक्ती आणि रसाची आसक्ती. हे 5 ज्या गोष्टी आहेत त्या माणसाला दुसरं काहीही सुचू देत नाही. त्याच्यात तो फसला. तो कधीही देवाचं भजन करत नसे, पूजन करत नसे, देवाला साधा नमस्कारही तो करत नसे. स्नान करायचा, स्नान संध्या कधी त्यांनी केली नाही. केवळ तो स्वैराचार करत असे. जसा जसा तो वाढायला लागला तसं तसं त्याचे हे सगळे दोष आणखीन जोराने वाढायला लागले. तशी त्याला संगती पण मिळाली. आणि त्याचं हे सगळं वर्तन पाहून त्याचे जे वडील होते आत्मदेव, त्यांना मात्र आता पश्चाताप व्हायला लागला, वाईट वाटायला लागलं. आणि त्यांना वारंवार त्या साधू महात्म्यांचं वचन आठवायला लागलं. ते म्हटले होते की पुत्र प्राप्त झाल्यानंतर पूर्ण सुख तुला मिळणार नाही, त्याच्यापासून दुःखही मिळणारच आहे. आणि ते पश्चाताप करत होते. त्यांना असं वाटत होतं की मी निपुत्रिक राहिलो असतो तर बरं झालं असतं. पण आता काय करणार? तो धुंदकारी जो आहे तो आता वडिलांना धमकवायला लागला. त्यांच्याकडनं बळे पैसे काढून द्यायला लागला. बाहेर जाऊन वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं करायला लागला. एवढंच नाही तर तो आता त्याची मजल आई वडिलांना मारण्यापर्यंत गेली. आपल्या वडिलांचं दुःख पाहून गोकर्ण त्यांना म्हणाला की बाबा तुम्ही आता या घरामध्ये राहू नका, तुम्ही इथून निघून जा, या संसारातून मुक्त व्हा, भगवंताचं स्मरण करा, भगवंताची आराधना करा आणि जीवनाचं सार्थक करून घ्या. त्याप्रमाणे आत्मदेव आपलं घरदार सोडून गंगा किनारी आले. तिथे भगवंताची मानसपूजा करायला लागले. हळूहळू मानसपूजेमुळे त्यांचं मन एकाग्र व्हायला लागलं. भगवंताच्या ध्यानामध्ये त्यांचं मन रमायला लागलं आणि मनातला संसार ते हळूहळू विसरून गेले. श्रीकृष्ण स्मरणामध्ये ते इतके रंगले की श्रीकृष्णाशी पूर्णपणे तादात्म्य पावले. आत्मदेव घरातून निघून गेल्याबरोबर गोकर्णानेही ते घर सोडलं आणि तो वनामध्ये भगवंताची आराधना करण्याकरता निघून गेला. आता घरामध्ये कोण राहिलाय? तो धुंदकारी, त्याची आई धुंदली. हळूहळू तो आईला रोज मारायला लागला. एकदा त्याने आईला इतकं बेदम मारलं की त्याच्यातच ती गतप्राण झाली. नंतर तो एकटाच राहिला घरामध्ये, पूर्ण स्वैराचारी झाला, चोऱ्या माऱ्या करायला लागला आणि त्याने आपल्या घरामध्ये वेश्यांना आणून ठेवलं. ज्या घरामध्ये सत्कर्म व्हायला हवी त्या घरामध्ये सगळ्या प्रकारचा स्वैराचार व्हायला लागला आणि त्या वेश्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याकरता तो चोरामारा करायला लागला. एकदा त्याची मजल राजाच्या महालात चोरी करण्यापर्यंत गेली. भरपूर धन त्यांनी तिथून चोरून आणलं आणि त्या वेश्यांना दिलं. त्या वेश्यांनी विचार केला की हे चोरीचं धन आहे, आज न उद्या जर राजाला हे कळलं तर हा तो मरेलच, याच्याबरोबर आपल्यालाही फासावर जावं लागेल. आणि म्हणून त्या वेश्यांनी काय केलं, त्याचे हातपाय बांधले, त्याच्या तोंडामध्ये निखारे कोंबले आणि त्याला मारून टाकलं. एवढंच नाही तर त्याच्याच घराच्या अंगणामध्ये एक मोठा खड्डा खणला आणि त्याचं शरीर त्या ठिकाणी पुरून टाकलं. त्याचा अग्नी संस्कार सुद्धा केला. पापकर्म ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला जीवाची काय गती होते हे या कथेवरनं आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे तो नाहीसा झाला, दिसेनासा झाला.
मग आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी विचार केला की त्या ज्या वेश्या होत्या त्यांनी त्याला मारल्यानंतर ते सगळं धन घेतलं आणि त्या पळून गेल्या. काही दिवसांनी लोकांच्या लक्षात आलं की हा धुंदकारी कुठं दिसत नाहीये, बहुतेक त्या वेश्यांनी याला कुठेतरी मारून टाकलेलं दिसतंय. ही बातमी संपूर्ण गावामध्ये पसरली. गावातली लोक तीर्थयात्रेनिमित्त फिरत असत. तर गावातल्या एका माणसाने गोकर्णाला ही गोष्ट सांगितली. गोकर्णाला अत्यंत वाईट वाटलं. कितीही झालं तरी तो माझा भाऊ होता. गोकर्णाने त्याला मुक्ती मिळावी म्हणून तीर्थक्षेत्री तो गेला आणि तिथे त्याचं पिंडदान केलं. त्याचं श्राद्ध घातलं की तो जरी वाईट वागला तरी तो माझा भाऊ आहे आणि त्याला पुढे चांगली गती देणं हे माझं कर्तव्य आहे. तो कसा का वागेना, पण त्याला चांगली गती देणं हे माझं काम आहे. आणि म्हणून गयेला जाऊन त्याचं पिंडदान आणि श्राद्ध गोकर्णाने घातलं. श्राद्धदान केल्यानंतर गोकर्ण आपल्या घरी परत आला. घर सगळं अस्ताव्यस्त, घाणेरडं, अस्वच्छ झालेलं होतं. गोकर्णाने गावातल्या लोकांच्या मदतीने घर स्वच्छ केलं. घरामध्ये दिवा लावला, देवांची स्थापना केली आणि गावातल्या लोकांना बोलवलं. जो शुद्ध आहे, सात्विक आहे, त्याच्या बोलवण्याने लोक लगेच गावातले आले आणि मग सगळ्यांनी त्या ठिकाणी मागचे चांगले चांगले प्रसंग जे होते त्यांना उजाळा दिला. बरीच रात्र झाली, गावातली सगळी लोक निघून गेली. हा गोकर्णही घरामध्ये शांतपणे जाऊन निजला, झोपला. झोपल्यानंतर मध्यरात्री त्याला रडण्याचा आवाज यायला लागला. तो उठला. त्यांनी सगळे घरामध्ये बघितलं, कुणीच कुठे दिसत नाहीये. मग त्या आवाजाच्या दिशेने तो बाहेर आला. अंगणामध्ये ज्या ठिकाणी त्या धुंदकारीला पुरलेलं होतं त्या ठिकाणाहून आवाज येत होता. आवाज येत असताना त्यांनी ऐकलं आणि गोकर्णाने विचारलं की तू कोण आहेस, मला दिसत का नाहीस. त्यावेळेला त्या धुंदुकारीने आपली सगळी कर्मकथा गोकर्णाला सांगितली की दादा, मी खूप मोठी चूक केली. मी सत्वशील आई वडिलांना त्रास दिला, वेश्यांच्या नादी लागलो, महान पापं केली आहेत मी आणि त्या वेश्यांनी माझा जीव घेतला आणि आता मी प्रेत योनीमध्ये पडून आहे. मला पुढची गती नाही, माझ्यावर कुठला संस्कार झाला. मी काय करू, मला या अवस्थेतून तू मुक्त कर, अशी क्षमा याचना तो धुंदकारी गोकर्णाकडे करत होता. गोकर्ण म्हणाला, अरे दादा, मी तर तुला चांगली गती मिळावी म्हणून गयेला गेलो, तिथे श्राद्ध केलं, तुझं पिंडदान केलं, तरीही तुला गती मिळाली नाही. तो म्हणे, हो, तरीही मला गती मिळाली नाही. धुंदकारीला गोकर्ण म्हणाला की थोडंसं थांब, मी जरा 4 लोकांशी चर्चा करतो आणि तुला या अवस्थेतून बाहेर कसं काढता येईल याचा मी प्रयत्न नक्की करतो. हे झाल्यानंतर सकाळ झाली. सकाळी गोकर्ण उठला, त्याने स्नान केलं, संध्या केली आणि संध्यावंदन झाल्यानंतर भगवान सूर्यनारायणांची त्यांनी प्रार्थना केली आणि विचारलं की माझा भाऊ धुंदकारी तो अशा पद्धतीने प्रेत योनीमध्ये पडून आहे, त्याला मला मुक्त करायचं आहे, त्याच्यासाठी मी कोणता विधी करू, तुम्ही मला मार्गदर्शन करा. त्यावेळेला भगवान सूर्यनारायणांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भागवत कथा सप्ताहाचं आयोजन करा. तुम्ही जर भागवत कथा सप्ताह केला आणि धुंदुकारीने ही भागवत कथा मनोभावे जर ऐकली तर तो प्रेत योनीतून मुक्त होईल. इलाज सापडला. गोकर्णाला अतिशय आनंद झाला. तो घाईघाई धुंदुकारी जवळ आला, म्हणजे त्या जागेवर आला आणि त्यांनी सांगितलं, दादा, काळजी करू नको, श्रीमद भागवत कथा सप्ताहाचं आयोजन मला करायला सांगितलंय, मी ती कथा सप्ताह करतो, तू मात्र अत्यंत श्रद्धेने, एकाग्रतेने, भक्तीने ती कथा ऐक. आणि मग गोकर्णाने संपूर्ण गावामध्ये कथा सप्ताहाचं आयोजन केल्याचं जाहीर केलं. सगळ्या गावाला त्यांनी निमंत्रण दिलं. अंगणामध्ये मांडव घातला, मांडवाला केळीचे खांब लावले, तोरण लावले आणि अतिशय मंगलमय वातावरणामध्ये भागवत कथा
सप्ताह त्यांनी सुरू केला. तो जो मांडव घातला होता त्या मांडवाला बांबू लावलेले होते, वेळू ज्याला म्हटलं जातं. त्या वेळूला गाठी असतात पहा मध्ये मध्ये. तो जो धुंदुकारी आहे तो त्या वेळूच्या बांबूच्या गाठीमध्ये जाऊन बसला. आणि एक एक दिवस गोकर्ण जसं जसं कथा सांगत होता तसं तसं त्या वेळूची एक एक गाठ फुटत होती. आणि 7व्या दिवशी 7वी गाठ फुटली आणि त्या वेळूमधून, त्या बांबूमधून अत्यंत दिव्य स्वरूप धारण केलेला एक पुरुष त्या सभामंडपामध्ये येऊन उभा राहिलेला सगळ्यांनी पाहिलं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की तो कोण आहे, इतका दिव्य महापुरुष. त्याने आपला परिचय दिला की मी तोच धुंदुकारी आहे, जो अत्यंत नीच आहे, अत्यंत पापी आहे. त्यांनी कुठलंही असं कर्म ठेवलं नाही जे त्यांनी केलं नाही, जे अधर्मी आहे. पण त्याही अत्यंत अधर्मी पापी असणाऱ्या धुंदुकारीला 7 दिवसांची कथा ऐकून दिव्यत्व प्राप्त झालं. त्याला नेण्याकरता भगवंताचे पार्षद त्या ठिकाणी आले. त्याला न्यायला यम आले नाही, यमदूत आले नाही, भगवंताचे पार्षद आले. कारण त्याने भगवंताची कथा मनोभावे ऐकली. आता ज्या 7 गाठी त्याच्या आहेत, ज्या सुटल्या, त्या 7 गाठी कोणत्या, की ज्या 7 गाठींमध्ये माणूस कायम अडकतो. तर पहिली आहे पती पत्नीची आसक्ती. पती असेल तर पत्नीची आसक्ती ही एक गाठ असते. पत्नी असेल तर पतीची आसक्ती ही गाठ आहे. दुसरी गाठ आहे पुत्र. तिसरी गाठ आहे व्यवसाय, नोकरी धंदा. चौथी गाठ आहे द्रव्यासक्ती, पैसा, पैशाची आसक्ती. सारखं पाहिजे, थांबतच नाही, पुरे म्हणतच नाही, द्रव्यासक्ती. त्यानंतर आहे कुटुंबाची आसक्ती, कुटुंबातले सगळे सदस्य त्यांची आसक्ती. नंतर आहे घराची आसक्ती, घर बंगला जे काय असेल ते. आणि त्यानंतर आहे गावाची आसक्ती. अशा 7 आसक्ती, या 7 गाठी म्हटल्या आहेत. याच्यातून जीवाची लवकर सुटका होत नाही. पण जर जीवाने म्हणजे माणसाने भगवंताचं स्मरण करायला सुरुवात केली, नामस्मरण केलं, भगवंतांच्या लीलांचं स्मरण केलं, तर या गाठी एक 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 करून सुटतात आणि तो जीव पूर्णपणे मुक्त होतो. गोकर्णांनी बघितलं की धुंदुकारीला नेण्याकरता भगवंताचे पार्षद आले आहेत, तेही विमान घेऊन आले. ते पार्षद, त्यावेळेला गोकर्णांनी त्या पार्षदांना विचारलं की इथे तर कथा सप्ताह झाला आणि हजारो लोक रोज येऊन कथा ऐकताय, मग भगवंताचे विमान फक्त एकट्या धुंदुकारीला नेण्यासाठी कसं आलं? खरं तर सगळे ऐकतायत ना, सगळ्यांसाठी जम्बो जेटर आणायला हवं होतं, त्याला एकट्यालाच नेण्याकरता कसं काय विमान आलं? त्यावेळेला भगवंताचे पार्षद गोकर्णाला म्हणाले की धुंदुकारी जो आहे त्यांनी एका आसनावर बसून मन लावून ही भागवत कथा ऐकली. नंतर त्याचं मनन केलं आणि 7 दिवस अखंड परमेश्वराचं अनुसंधान ठेवलं. अनुसंधान ठेवलं, कायम परमेश्वराशी ते एकरूप राहिले. तुम्ही सगळ्यांनी मात्र धुंदुकारीसारखी कथा ऐकली नाही. कथा ऐकणाऱ्यांची फार मजा असते. खूप वेगवेगळ्या पद्धतीने कथा ऐकतात. खरी कथा अशी ऐकायला हवी. मन लावून कथा ऐकणं, कथा ऐकून झाल्यानंतर तिचं मनन करणं आणि मनन करत असताना भगवंताचं कायम अनुसंधान करावं. गोकर्णाने ते मान्य केलं आणि परत गावातल्या लोकांसाठी श्रावण महिन्यामध्ये दुसऱ्यांदा त्यांनी भागवत कथा सप्ताह केला. त्यावेळेला मात्र सगळ्यांनी मन लावून कथा ऐकली होती. त्यावेळेला सगळ्यांचा उद्धार झाला. तिथे महाराणी भक्ती प्रवाहित झाली, ज्ञान वैराग्यासह ही भक्ती पुष्ट झाली
आणि ती सगळ्यांना मुक्तिप्रत घेऊन गेली. त्या गोकर्णाच्या सभामंडपामध्ये प्रत्यक्ष भगवंत प्रकट झाले आणि म्हणाले, गोकर्ण, तुझ्या कथा कीर्तनाने मी प्रसन्न झालो आहे, तुला काय वरदान मागायचं ते माग. गोकर्ण भगवंतांना म्हणाले की भगवान, जो माणूस श्रीकृष्णाची कथा करेल, कीर्तन करेल, अशा वैष्णवांच्या हृदयामध्ये आपण कायम विराजमान व्हावं, सर्वांना सद्गती मिळावी अशी माझी इच्छा आहे. जो कोणी कथा करेल, जो कोणी कथा ऐकेल, त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंता आपण विराजमान व्हावं, एवढीच माझी इच्छा आहे, हीच माझी अपेक्षा आहे. म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक श्रद्धेने आवडीने कथा ऐकायला हवी. ऐकताना जगाचा विसर पडायला हवा. कथा ऐकताना बाकी काही नको, घर नको, दार नको, संसार नको, संसारातल्या कुठल्याही गोष्टी नको, केवळ आणि केवळ भगवंत. म्हणून जेव्हा मनामध्ये भगवंताची लीला श्रवण करण्याची इच्छा निर्माण होईल, त्यावेळेला भगवंत आपल्या इच्छेच्या आत येऊन विराजमान होतात. ठीक, आपण म्हणतो की भगवंताची कथा चालू झाली आहे, आपण ती ऐकायला हवी. आपण ऐकायला हवी अशी ज्यावेळेला इच्छा आपण व्यक्त करतो, त्यावेळेला ती केवळ आपली इच्छा राहत नाही, तर ती भगवंताची इच्छा होऊन जाते आणि भगवंत त्या इच्छेच्या आत येऊन बसतात. आणि जेव्हा भगवंत येतील तेव्हा त्या इच्छेतील शत्रू, मित्र, संसारातले सगळे सोयरे निघून जातात आणि केवळ आणि केवळ तिथे साक्षात भगवंत शिल्लक राहतात. म्हणून श्रीमद भागवतामध्ये म्हटलंय की कथा ऐकण्या इतकं मोठं साधन नाही, पात्र नाही. केवळ कथेच्या श्रवणाने श्यामसुंदर हृदयामध्ये प्रकट होतात. डोळ्यांमधून अश्रूंच्या रूपाने वाहायला लागतात, शरीर रोमांचित होतं, कंठ गदगद होतो आणि त्याच वेळेला भगवंत ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये क्रीडा करायला लागतात. हे स्वतः भागवतामध्ये सांगितलं. ही खोटी गोष्ट नाही. खरंच मनापासून ज्या वेळेला आपण भगवंताच्या लीला ऐकतो, त्यावेळेला भगवंत आपल्या हृदयात आल्याशिवाय राहत. फक्त आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं, एकाग्र व्हायला हवं. म्हणूनच श्रीमद भागवताला निगमसार सर्वस्व असं म्हटलंय. म्हणजेच वेदरूपी कल्पवृक्षाच्या खाली जाऊन बसल्यावर तिथे जो जे मागतो त्याला ते मिळतं. श्रीमद भागवत काय आहे? वेदरूपी कल्पवृक्ष आहे. आणि या वेदरूपी कल्पवृक्षाच्या खाली जो कोणी जाऊन बसतो त्याला त्या गोष्टी मिळतात. मग तिथे जाणारे काय मागतात? कोणी भक्ती मागतं, कोणी ज्ञान मागतं, कोणी वैराग्य मागतं, कोणी द्वैत मागतं, कोणी अद्वैत मागतं, कोणी विशिष्टाद्वैत मागतं. जो जे मागेल त्याला ते तिथे मिळतं. असंच एकदा परमहंस शुक मुनीजी महाराज फिरत फिरत वेदांच्या कल्पवृक्षाखाली जाऊन बसले आणि त्या कल्पवृक्षाने विचारलं की महाराज, आपली काय इच्छा आहे, मी आपल्याला काय देऊ? शुकदेवजी महाराज म्हणाले की मला काहीच नको, मला काही नको, मला कुठल्याच गोष्टींची आवश्यकता नाही, अपेक्षा नाही, आवश्यकताच नाही. स्वप्रकाशे चिदात्मनी ब्रह्मणे सुखमास्महे. मी स्वतः स्वयंप्रकाशाने त्या चिदात्मा ब्रह्मामध्ये लीन झालेलो आहे. परब्रह्माचा जो आनंद स्वरूप आहे त्याच्यामध्ये मी कायम निमग्न झालोय. मला आता दुसरं काहीही नको आहे. त्यावर कल्पवृक्ष त्यांना म्हणाला की तुम्ही माझ्या सावलीत बसला आहात आणि तुमच्यासारख्या ब्रह्मरूप अतिथीला मी रिक्त हाताने कसा जाऊ दे? तुम्ही भले काही मागितलं नाही, पण तुम्ही माझे अतिथी आहात, मी तुम्हाला काहीतरी दिलंच पाहिजे. असं म्हणून माझं सगळ्यात उत्तम स्वारसिक फल निगम कल्पतरोर गलित फलम मी तुम्हाला देत आहे. हे फळ तुमच्या मुखाच्या स्पर्शाने अधिक गोड होऊन जाईल. असं म्हणून त्या कल्पवृक्षाने म्हणजे वेदरूपी कल्पवृक्षाने
परमहंस शुकमुनींना भागवत रूपी फळ दिलं. आणि काय सांगितलं की तुमच्या मुखाच्या स्पर्शाने ते आणखीन गोड होईल, म्हणजे तुमच्या मुखातून जे आहे ते प्रकट होईल, त्यावेळेला ते अत्यंत गोड सुमधुर असं होऊन जाईल. म्हणून भगवान वेदव्यासांनी म्हटलं आहे, पिबत भागवतम रसामालयम मुहुरहो रसिक भवी भावुकाहा. संसारामध्ये रमणारे रसिक, यावेळी सुखाची अपेक्षा करणाऱ्या सगळ्यांना मी निमंत्रण देतो. जे परलोकाचे सुख मिळवण्याची अपेक्षा करतात त्या सगळ्यांना निमंत्रण देतो की त्यांनी यावं आणि या भागवताचं श्रवण करावं आणि जन्मोजन्मीचं सुख मिळवावं. भागवतातून जो आनंद मिळणार आहे, जे सुख मिळणार आहे, ते परलोकातल्या तिथे असणाऱ्या जीवांना सुद्धा मिळत नाही. ते केवळ आणि केवळ पृथ्वी तलावरतीच मिळतं. आणि म्हणून ते घेण्याकरता सर्वांनी यावं असं भगवान वेदव्यासांनी म्हटलंय. आता हे सुख कसं मिळतं, तर भगवंताची भक्ती प्रत्यक्ष सुखाची अनुभूती आपल्याला देते. सुख आपल्याला मिळवायचं, शाश्वत सुख मिळवायचं. शारीरिक सुख, भौतिक सुख, वेगवेगळ्या वस्तूंपासून मिळणारं सुख हे नको आहे. हे आत्तापर्यंत आपण मिळवलंय, मिळवतोय, पण तिथे मनाला समाधान नाही, शांतता नाही. मन अधिक उद्विग्न होत जात आहे. तर मनाची ही उद्विग्नता घालून मनाला पूर्ण शांत सुखी जर आपल्याला करायचं असेल तर भगवंताच्या भक्तीची अनुभूती आपण घ्यायला हवी. भगवंताची भक्ती करण्याचं सुख, भगवंताच्या लीलांच्या स्मरणाचं सुख, त्यांच्या पूजेचं सुख, त्यांच्या नामस्मरणाचं सुख हे तात्काळ मिळणारं आहे. भगवंताचं नामस्मरण आपण आत्ता केलं तर त्याचं सुख उद्या नाही मिळणार, लगेच मिळणार. भगवंताच्या पूजेचं सुख पूजा करताना मिळतं, लगेच मिळतं. भगवंताच्या लीला आपण ऐकतो, वाचतो, त्यावेळेला त्याचं सुख लगेच मिळतं. त्याच्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागत नाही. ही भक्ती इह परलोकामध्ये सर्वत्र साथ देते. आणि हे जे सुख आहे, हे सुख म्हणजेच भक्ती आहे. आणि ही भक्ती आपल्याला परमात्म्याचं मिलन होण्यापूर्वी पण सुख देते. परमात्म्याशी मिलन होत असतानाही सुख मिळतं आणि परमात्म्याशी मिलन झाल्यानंतरही सुख मिळतं. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. काय सांगावं तो आनंद? सांगताच आहे. रात्रंदिवस केवळ आणि केवळ आनंदच आहे, केवळ आनंद. त्यात फुटणाऱ्या उकळ्या पण आनंद आहेत, बुडबुडे पण आनंद आहेत, खालचं पाणी आनंद आहे, डोहा आनंदाचा आहे, सगळं आनंदाचंच आहे. आत बाहेर सगळीकडे आनंद आहे. ते सुख जे आहे, आनंद जो आहे, तो भगवंताशी एकरूप झाल्यानंतरच मिळणार आहे. आणि म्हणून आपण श्रीमद भागवताचं श्रवण करूया. श्रवण करताना भगवंताची भक्ती आपल्या हृदयामध्ये येऊन बसेल. त्यामुळे भूतकाळातल्या गोष्टींचं स्मरण करून जे मन शोकग्रस्त होतं किंवा भविष्याच्या चिंतेने भयभीत होतं किंवा वर्तमान काळामध्ये मोहादी गोष्टींपासून सुटण्याकरता श्रीमद भागवताशिवाय दुसरा कुठलाही ग्रंथ नाही. या ग्रंथाच्या श्रवणाने अंतःकरण तात्काळ शुद्ध होऊन जातं. हे आत्तापर्यंत जे आपण बघितलं ते श्रीमद भागवत पुराण जे आहे त्याची प्रस्तावना आहे. भागवताला आत्ताशी सुरुवात होते आहे. भागवताचं महात्म्य आपल्याला सांगण्यात आलं, भक्ती सांगण्यात आली. भागवताचं श्रवण केल्यामुळे काय काय फळ मिळतं त्याची कथा पण सांगण्यात आली. आणि हे सगळं आपल्याला आता प्राप्त करायचं आहे. इथून आता भागवताला सुरुवात होते आहे.